ना त्याचं तंगड तोडून हातात देतो. कोण आहे तो व्यक्ती? आम्ही स्वतः. आमच्याकडून चूक झालीये त्यामुळे आम्हाला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि ती तुम्ही देणार. चाबूक घ्या आणि हाणून काढा आम्हाला. घ्या हा चाबूक हातात तुमच्या आणि हाणा आम्हाला. माई काय बोलताय तुम्ही? नाही, आम्ही खरं तेच बोलतोय तेज प्रताप. आम्ही चुकलो तेज प्रताप. आई म्हणून आम्ही चुकलो. आमचे संस्कारच कमी पडले. आम्ही तुम्हाला लहानपणी राम लक्ष्मणाच्या नाही चोरा गुंडांच्या गोष्टी ऐकवल्या. चांगलं बोला तेज प्रताप, खरं बोला तेज प्रताप. असं नाही शिकवलं. खोटं बोला तेज प्रताप, खोटं बोला. तुम्ही असं शिकवलं आम्ही म्हणून तर. खोट्यावर खोटं बोलताय तुम्ही. जसं आज बोलले. मग सांगायची चूक कोणाची? तुमची नाही. आई म्हणून ही आमची चूक आहे आणि या चुकीला शिक्षा तर मिळायला पाहिजे. घ्या अंतर आणि द्या आम्हाला शिक्षा. मी आणि खोटं तुमच्याशी कसं? नाही माहिती. पक्क? बर. मग आता आम्हाला खरं खरं सांगा. आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला फोन केला होता तर कुठे होते तुम्ही? इकडं आमच्या डोळ्यात डोळं घालून सांगा. हा ये ते म्हणलं ना तुम्हाला, मित्राची जमीन, त्याचा व्यवहार आणि ते राहिलं. सोनूबाई तुम्ही सांगा. आमच्या एका साध्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. आम्ही फोन केला होता तेव्हा कुठं होतं म्हणलं तुम्ही? ते मंदिरात गेले होते मी. बर. बर. तुम्ही दोघं खरं खरं कुठे होता हे मीच तुम्हाला सांगते. ऐका. कुठं आहात तुम्ही सोनबाई? मंदिरात आले ना मी. मंदिरात आले त्यामुळे इथे ना जरा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून कॉल लागला नाही. तेज प्रताप, कुठं आहात तुम्ही? माझा मित्र आहे, त्याचा जमिनीचा व्यवहार करायचा होता म्हणून मदत म्हणून त्याने मला बोलवलं, म्हणून आलो जरा बाहेर. आता कवा झाली नाही. ऐकलं ना फोनवरचं भाषण तुमचं? तुमच्या दोघांच्या बोलण्याच्या माग एकाच पद्धतीची मंदिराची घंटा ऐकू यायला लागली. आणि तेज प्रताप, तुम्ही काय म्हणले होते? जमिनीच्या कामासाठी गेले होते. कुठं होती ती जमीन? मंदिरात? बरं राहिलं. सुनबाई,
आणि तुम्ही ती जमीन घेऊन त्याच मंदिरात गेला का काय अभिषेक करायला? माई नाही, बरोबर आहे तुमचं. आम्ही एकत्रच होतो, पण असा घास खाल्ला का नसा घास खाल्ला काय एकच. आम्ही खरं नाही बोललो म्हणजे चुकीचंच बोललात ना. खोटं बोललात ना तुम्ही आमच्याशी देशप्रताप. म्हणून म्हणतोय मगासपासून का आमचं चुकलंय. आमचं चुकलं का आम्ही तुमच्यावर चांगले संस्कार नाही करू शकलो, तुमच्या मनात आमच्याबद्दल विश्वास निर्माण करू शकलो नाही. म्हणूनच तर म्हणतोय मगासपासून चूक आमची झालीये, शिक्षा आम्हाला मिळायला पाहिजे. त्यामुळे जी शिक्षा आम्ही इतरांना देतो ती तुम्ही आम्हाला द्या. असे उभे राहू नका. आम्ही सांगतोय तुम्हाला, तुम्ही हा हंटर हातात घ्या आणि आम्हाला फोडून काढा. देशप्रताप उभं राहू नका म्हणलंय तुम्ही. तुम्ही तुम्ही घ्या हंटर हातात घ्या म्हणलं ना. आमच्या न्यायालयात चुकीला माफी नक्की मारा आम्हाला. आम्ही तयार आहोत तेजप्रताप. तेजप्रताप आमच्या न्यायालयात चुकीला माफी नसते आणि आमची चूक झाली आई म्हणून आम्ही चुकलो तेजप्रताप. हा ना, हा ना, आम्ही कधीपासून तयार आहे. हा ना, इथे इथे हा ना. माफ करा मला, माफ करा. चुकलो, माफ करा मला बाई. बाई खरंच माफ करा मला. हे पाप होणार नाही माझ्याकडनं. बाई खरंच माफ करा मला. एक वेळ मी माझा हात तोडून घेऊन, पण मी असं काय करू शकत नाही. हे पाप नाही होणार माझ्याकडनं. खरंच माफ करा बाई. नाही तेजप्रताप, आम्ही चुकलो. बाई आई म्हणून कमी पडलो आम्ही. नाही बाई, आमचे संस्कार कमी पडले. आम्ही चुकलो. बाई काय बोलता तुम्ही? असं बोलू नका. मी चुकलो ना बाई. एकदा माफ करा मला, प्लीज माफ करा बाई. खरंच माफ करा. नाही तेजप्रताप, आता आपल्याला यावर तोडगा तर काढायलाच लागणार आहे. कारण आता हे नेहमीच झालेलं आहे का तुम्ही आमची माफी मागता. आम्ही तुम्हाला माफ करतो आणि तुम्ही दिलेला शब्द पुन्हा पुन्हा मोडता. नेहमीच झालेलं आहे हे. तेजप्रताप तुम्ही एक काम करा, तुम्ही श्राद्ध घाला आमचं. बाई तुमची आई मेली असं समजा, श्राद्ध घाला म्हणजे तुम्ही मोकळं. बाई प्लीज असं बोलू नका तुम्ही. म्हणजे तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगायला मोकळं. तेजप्रताप श्राद्ध घाला तुम्ही आमचं. बाई नका ना बोलू असं. अहो तुमच्या बोलण्याचा त्रास होतो मला. प्लीज नका बोलू, प्लीज. आमच्या जीवाला किती त्रास होतोय तेजप्रताप आम्ही सांगू शकत नाही. तेजप्रताप तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, कळतंय का तुम्हाला? प्लीज तेजप्रतापला काहीच बोलू नका. ह्या सगळ्यात त्याची काहीच चूक नाहीये. कारण हे सगळं माझ्यामुळे झालं. मी म्हटलं त्याला की मला लंचसाठी बाहेर जायचंय, आपण प्लीज जाऊया का? मग तो तयार झाला. आम्ही गेलो आणि अचानक कॉल आला ना तुमचा. त्याच्या लक्षात नाही आलं काय बोलू काय नाही. मग मीच म्हटलं की सांग काहीतरी. तो म्हणत होता, मला सतत म्हणत होता की मी माईसाहेबांशी खोटं नाही बोलणार, मी नाही बोलत खोटं. माझ्या हट्टामुळे तो खोटं बोलला.
मला असं वाटलं की आम्ही बाहेर जेवलो तर आजींना नाही आवडणार, म्हणून हे सगळं झालं. माईसाहेब, तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना? तुम्ही जी काही शिक्षा द्यायची ती मला प्रतापची खरंच यात काही चूक नाही. आईसाहेबांना आवडणार नाही असं म्हणलात. मान्य. पण मग आमच्याशी खोटं बोलण्याचं कारण काय? अजून काय काय लपवताय तुम्ही आमच्यापासून? नाही नाही, काहीच नाही. जालिंदर, कोण आहे हा पानक्या? काही विचारलं आम्ही. तेज प्रताप बोला, तुम्हाला विचारतोय आम्ही. माहित बोला, गप्प राहू नका, मला उत्तर हवंय. बोला, कोण होता हा पानक्या? मी सांगते. मी सांगते माईसाहेब. ते आजोबा मगाशी आले होते ते ना, ते बोरला पाणी लागलंय कुठे ते बघायला आले होते. ते काम करता करता पडले बिचारे अचानक, म्हणून मग आपल्याकडचे कपडे आपण त्यांना दिले. हे कपडे विसरून गेले असतील कदाचित ते घरामागे कुठेतरी. हो का? चांगलंय. चूक झाली माझ्याकडनं, माफ करा मला. परत परत असं नाही होणार बाई. मी शब्द देतो तुम्हाला. यावेळी फक्त माफ करा. काय तेज प्रताप, आहो तुम्हाला तुमच्या बायकोबरोबर जेवायला जायचं होतं. आहो मग त्यात लपवण्यासारखं काय आहे? सांगून जायचं की. आम्ही काय अडवणार होतो का तुम्हाला? आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला या आधी कधी अडवले का? हा, पण तुम्ही दुसऱ्याचं ऐकून आमच्याशी खोटं बोलले, हे अजिबात आवडलं नाही आम्हाला. नाही, आता माग ते कोलतेच्या कार्यक्रमाला घेऊन गेले होते तुम्ही. आज तुम्ही खोटं बोलले, आता उद्या तुम्ही काय काय कराल कोणाला माहिती नाही. नाही, मी परत असं नाही वागणार. तुम्ही तसं वागणार नाही याची खात्री आहे आम्हाला. बाकीच्यांचं काय? माफ कर. आमचं लेकरू असं रडताना भावत नाही आम्हाला. तुम्ही काम करा, तोंड धुवा, जावरा स्वतःला. काय म्हणलं आम्ही? आणि एक लक्षात ठेवा तेज प्रताप, आज एक खोटं बोललात, पहिल्या शेवट.
ह्याच्या पुढं आमच्या बरोबर खोटं बोलायचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचा होणारा परिणाम तुमच्या विचारांच्या पलीकडे असेल हे विसरू नका. आणि हा शब्द आहे आमचा. बाकी काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आ राहील ना लक्षात? निघा तुम्ही. चला वैदी. सुनबाई तुम्ही थांबा, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं. निघा तेज प्रताप, निघा. काय गई लायकी लायकी विसरली का काय स्वतःची? भाडे तत्वावर भाडे तत्वावर बायको आणि सुनबाई म्हणून आणली मी तुला या घरात. मुदत संपली का निघायचंय? विसरली का? विसरली. स्वतःला काय मालकीन समजायला लागली का आता? असं काही नाही आहे माईसाहेब. ते थेर तेरच आमच्या तेजप्रतापांसोबत जी थेर चालू आहेत ना तुझी, आमच्या तत्वात न बसणारी आहेत ती. अगं आता 6 महिनेच राहिली आहेत. कशाला उगच आम्हाला आमच्या लेकरापासून तोडतीये तू? आणि काय वाटलं का आमच्या साम्राज्यात तू मुंगी बनून साखर खाशील आणि आम्हाला कळणार नाही? हे मगापासून जी ड्युटी चालू होती खोट, सगळं खोट कारण कळली की आम्हाला. का बाई नसते उठाटेवी करते ग तू? आपल्यातलं कॉन्ट्रॅक्ट विसरली का तू? 1 वर्ष लग्नात राहायचं आणि बाजूला व्हायचं. आणि समजा 1 वर्षाच्या आत इलेक्शन झालं तर वर्षभर थांबायची पण गरज नाही. आलाय ना ध्यानात? तुमचं लग्न टेम्पोरवारी आहे. टेम्पोरवारी सोनबाई आणि टेम्पोरवारी बायको आहेस तू. त्याच्यामुळे खऱ्या बायकोचा अधिकार गाजवायला जायचा नाही. नाहीतर या माईसाहेब मक्तीदारला तुझा गेम वाजवायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्या कॉन्ट्रॅक्टची आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू माईसाहेब. पण तुमच्या मुलाला तुमच्यापासून लांब नेण्याचा हेतू माझा ना कधी होता ना तो कधी असेल. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन तुम्हाला, आमचं लग्न जरी टेम्पररी असलं ना तरी आमची मैत्री परमनंट राहणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. चांगलंय. तुझा आत्मविश्वास असा चिरडून टाकू ना
ते कॉन्ट्रॅक्ट तेज प्रतापांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगायचे का? परमनंट राहणार म्हणे. चांगलंय. तेज प्रतापांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगायचे का? टेम्परवारी बायको आहे तू, त्याच्यामुळे खऱ्या बायकोचा अधिकार गाजवायला जायचा नाही. तेजप्रताप, तेजप्रताप, सॉरी सॉरी. काय तू जागाच आहेस होय? मग मी कधीपासून हाक मारते, काही बोलला का नाहीस? हाक दिली कधी? अरे किती वेळ झाला हाक मारते मी. हा ते मी विचार करत होतो म्हणून हे. एवढा कसला विचार करतोयस? माहींचा विचार करतो. माहींशी आज मी खोटं बोलायला नको होतं. एका खोट्यामुळे काय काय झालं. बस झालं आता. नाही मी असं माहींशी खोटं नाही बोलू शकत. मी सगळं सांगून टाकणार आहे माहींना. प्रेमनाथ पवार, ते नोकरी, ते सगळं सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. तुमच्या गिफ्टचं मी बघतो काहीतरी वेगळं. हे बस झालं आता. सगळं सांगून टाकणार आहे मी माहींना. ऐक माझा, ऐक. एक मिनिट, शांत हो, शांत हो. हे बघ, खरं सांगू, मलाही अजिबात खोटं बोलायला आवडत नाही. पण कधी कधी सिच्युएशनच अशी असते ना, खोटं बोलण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरत नाही आपल्याकडे. पण इंटेन्शन महत्वाचं आहे ना. आता तू म्हणतोयस की माईसाहेबांना सगळं खरं खरं सांगून टाकतो, पण त्या सगळ्या लहान मुली, त्यांना तुझ्याकडून होप्स आहेत तेजप्रताप. त्यांना असं वाटतंय की तू त्यांना योग्य मार्गदर्शन करशील, तू त्यांना चषक मिळवून देशील. आता समजा, विचार करा, तू जर माईसाहेबांना खरं खरं सांगून टाकलंस आत्ता, तर त्या तुला हा काय इतर कुठलाही जॉब करू देतील? ही वेळ नाहीये त्यांना खरं खरं सांगायची. एकदा का तू त्या मुलींना चषक मिळवून दिलास, मग सांग ना माईसाहेबांना. कारण मला खात्री आहे त्यांना तुझा खूप अभिमान वाटेल. खरंच? खरंच. हे बरोबर आहे तुमचं. वैदी, तुम्ही सोबत असला ना की कसलं कन्फ्युजनच राहत नाही बघा. वैदी, आयुष्यभर तुम्ही माझी अशी साथ द्याल ना.
द्याल तुम्ही साथ, मला माहिती आहे ना. हा काय प्रश्न झाला काय? तुम्ही अजून पण का जागे आहात? झोप नाही आली. ऐक ना तेजप्रताप, म्हणजे खरं तर मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. विचारायचं? अहो मग विचारा की, विचार कसला करताय? हा विचारा. अहो रात्र पडली आपल्याला बोलायला, विचारा तुम्ही. मी लग्नाआधी तुला कॉल करून भेटायला बोलवलं होतं. तू तुझी गाडी घेऊन आला होतास, आठवतंय? हा त्याचं काय? तेव्हा मी तुला जे काही खरं खरं सांगितलं होतं ते आठवतंय ना तुला? मारी अजून लक्षात आहे यांच्या. काय बोललेल्या कुणाच ठाऊक. मला तर फक्त यांची पाठच दिसत होती, ऐकायला तर काहीच आलं नव्हतं. काय बोलले असतील या रात्री? हे हॅलो, हा कुठे हरवलास? काय विचारते मी, आठवतंय ना? नाही. हा? नाही कसं आठवते की, सगळं बरोबर आठवते मला. तुम्ही मला गाडीत बसून ठेवलं होतं, उतरूच दिलं नाही मला तुम्ही. आठवतं ना, सगळं आठवते मला. पण तुम्ही त्या रात्री चिडला होता. हा मग चिडणार नाही तर काय करणार? तेव्हा पण माझ्या मनात जरा गैरसमज होते ना तुझ्याविषयी. पण तेजप्रताप, मी तुला सगळं खरं खरं सांगून सुद्धा तू अजिबात बदलला नाहीस रे. त्या आधी जसा माझ्याशी वागत होतास ना, तसंच अगदी आत्तापर्यंत वागतोयस. फ्रँकली तुझ्या जागी जर इतर कोणी असतं तर मे बी एवढं सगळं नसतं केलं. नाही खरंच तू खूप समजूतदार आहेस, अगदी निस्वार्थ प्रेम करणार आहेस. अरे म्हणजे तू करतोस ना घरच्यांवर, प्रियावर, माईंवर, तुझ्या दोस्तांवर. ऐक ना, हे बघ ह्या पुढे आपल्यात काहीही घडलं, अगदी काहीही झालं, तरी आपली मैत्री कायम परमनंट असेल.